त्याच्यानंतर तुम्हाला भेटेल असा झाला. म्हणून असा मधनं एखादा चित्रपट करावा लागतो की ज्यामुळे तो परत येईल, चित्रपटात गाईल. या निमित्ताने त्याचं पुन्हा एकदा गाणं ऐकण्याची संधी मिळेल. ज्या माझ्या मित्रांमुळे संगीताच्या या वाटेला लागलो, महेश, राहुल, शौनक, आनंद, त्यांच्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्य संगीताची तोंडओळख झाली, त्याची आवीट गोडी लागली. त्याच्यातनं कट्यार काळजात घुसली हे नाटक घडलं, मग आमचा चित्रपट घडला आणि त्याच्यातनंच आम्ही टाकलेलं पुढचं पाऊल संगीत मान अपमान. मराठी संगीत रंगभूमीवरचं एक सोनेरी पान, 113 वर्ष जुनं, कट्यारपेक्षाही जास्त जुनं. ज्या संगीत नाटकांनी खऱ्या अर्थाने मराठी प्रेक्षक घडवला, मराठी नाटक सर्वदूर पोहोचवलं, मराठी नाटक दसरा, दिवाळी यासारखे एक सण म्हणून मराठी घरात आलं. इथे वरती ज्यांचे ज्यांचे फोटो लावलेत ती ही सगळी मंडळी, बरोबर, आणि त्यांनीच घडवलेलं हे नाटकाचं सुवर्ण युग आणि त्या नाटकाच्या सुवर्ण युगामधलं एक अत्यंत सोनेरी पान. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या लेखणीतनं उतरलेलं, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या अलौकिक प्रतिभेच्या संगीतकारांनी ज्या नाटकातली 67 गाणी रचली, ते हे मान अपमान नाटक. बालगंधर्व केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर यासारख्या अतिशय प्रतिभावंत गायक कलाकारांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्याही मराठी, अमराठी सर्व प्रेक्षकांवरती मराठी नाटकांची जादू केली, ते हे नाटक. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी पारतंत्र्यात असताना त्या काळातल्या तरुणांना त्यांच्या मनामध्ये देशाभिमानाची ज्योत तेवावी म्हणून लिहिलं गेलेलं हे नाटक. आणि त्या काळातल्या अतिशय पौराणिक, ऐतिहासिक अशा चालू असलेल्या संगीत नाटकांच्या वाटचालीमध्ये एक प्रेमकथा असलेलं हे नाटक. आणि आज ते करावं असं वाटतं, याचं कारण तेच की पुन्हा एकदा मराठी चित्रपटांमध्ये आपण परिकथा खूप कमी बघितल्या आहेत, फॅन्टसी खूप कमी बघितल्या आहेत, आणि ते पुरेपूर ज्याच्यामध्ये आहे ते हे नाटक. आणि त्याच नाटकावरनं प्रेरित असलेला संगीत मान अपमान